नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुम्हा सर्वांचं परत एकदा आपले जॉब कॉर्नर या यूट्यूब चॅनलमध्ये। तर विद्यार्थी मित्रांनो बघा, इथं महत्त्वाची तुमच्यासाठी जाहिरात प्रसिद्ध झालेली आहे। DMR तर्फे तुम्हाला नवीन जाहिरात इथे मित्रांनो पाहण्यासाठी भेटणार आहे। गव्हर्नमेंट मेडिकल कॉलेजमध्ये तुमची इथे पदभरती केली जाणार आहे। बघा, गट ड ची पदे ही सर्व असणार आहेत, त्याच्यामध्ये अर्जाला ते सुरुवात वगैरे सर्व गोष्टी झाल्यात। अशा प्रकारे ते नोटिफिकेशन प्रसिद्ध झालेली आहे। त्याच्यामध्ये तुम्हाला पगार किती भेटणार आहे, पात्रता कोणती लागणार आहे, वयोमर्यादा काय असेल, अशी संपूर्ण माहिती आपण आजच्या व्हिडिओमध्ये सविस्तरपणे पाहणार आहोत। तर सर्व विद्यार्थ्यांना विनंती आहे की त्यांनी व्हिडिओला सुरुवातीपासून शेवटपर्यंत नक्की पाहायचा आहे। तर चला आता व्हिडिओला सुरू करू। ठीक आहे, तर पहा मित्रांनो बघा, इथे महाराष्ट्र शासनाद्वारे हा इथे जाहिरात तुम्हाला पाहायला भेटेल। वैद्यकीय शिक्षण व संशोधन महाराष्ट्र राज्य शासकीय वैद्यकीय महाविद्यालय आणि शासकीय वैद्यकीय विद्यालय व रुग्णालय छत्रपती संभाजीनगर अंतर्गत ही जाहिरात इथे प्रसिद्ध करण्यात आलेली आहे। बघा, त्यामध्ये तुम्हाला इथे पाहण्यासाठी भेटेल छत्रपती संभाजीनगर या संस्थेतील गट ड वर्ग 4 समकक्ष पदे व इतर संवर्गातील रिक्त पदांवर नियुक्तीसाठी पात्र उमेदवारांकडून केवळ ऑनलाईन पद्धतीने इथं अर्ज मागविण्यात येणार आहेत। तर छत्रपती संभाजीमध्ये इथे ही पदभरती केली जाणार आहे। गट ड ची सर्व पदे इथे भरली जाणार आहेत। त्याच्या व्यतिरिक्त अजून इतर संवर्गातील देखील पदे भरली जाणार आहे। तर ही पदे भरण्यासाठी तुम्हाला फक्त ऑनलाईन पद्धतीने इथे अर्ज करायचा आहे। बघा, आता याच्यामध्ये 300 पदे आणि 57 पदं अशी एकूण 357 पदे इथे भरली जाणार आहेत। तर खूप मोठी जाहिरात इथे मित्रांनो प्रसिद्ध झालेली आहे। बघा, तर चला आता कोणती पदे भरण्याची या गोष्टी इथे पाहणार। ठीक आहे मित्रांनो, तर बघा, पदभरतीमध्ये तुम्हाला आता सर्वप्रथम इथे शासकीय वैद्यकीय महाविद्यालय छत्रपती संभाजीनगर इथे कोणती पदे भरली जाणार आहेत तर बघून घ्या। चतुर्थ श्रेणी कर्मचारी व समकक्ष जी पदे असणार आहेत त्या पदाची संख्या आहे बघा 30 पदे भरली जाणार आहेत। S1चं पेमेंट स्केल भेटणार आहे, म्हणजेच 15,000 पासून 47,600 रुपयापर्यंत तुम्हाला इतकं पेमेंट इथे भेटणार आहे। त्यानंतर आहे दुसरं पद आयाचं पद आहे। या पदासाठी 2 जागा रिक्त असणार आहेत। S1चं पेमेंट स्केल असणार आहे 15,000 पासून 47,600 रुपये। तिसरं पद आहे बघा माळीचं पद आहे। या पदासाठी 7 जागा रिक्त असणार आहे। S1चं पेमेंट स्केल असणार आहे 15,000 पासून 47,600 रुपयेच असणार आहे। चौथं पद आहे प्रयोगशाळा परिचरचं हे पद आहे। या पदासाठी S6चं पेमेंट स्केल आहे 19,900 रुपयापासून 63,200 रुपये असं वेतन श्रेणी तुम्हाला ते पाहण्यासाठी मिळणार आहे। आणि या पदासाठी तुम्हाला 18 पोस्ट इथे रिक्त पाहायला भेटणार आहेत। त्यानंतर बघा, आता दुसरे कोणत्या जागी असणार जागा, दुसरा आहे शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय छत्रपती संभाजीनगर इथे तुमच्या या बाकीच्या पोस्टिंग असणार आहेत। त्याच्यामध्ये पण बघा, चतुर्थ श्रेणी कर्मचारी व समकक्ष जी पदे असणार आहेत त्या पदांची संख्या आहे 285। या पदासाठी तुम्हाला S1चं पेमेंट स्केल पाहायला भेटणार आहे। त्याच्यामध्ये 15,000 पासून 47,600 रुपये इतकं पेमेंट तुम्हाला पाहण्यासाठी मिळणार आहे। त्यानंतरचं पद आहे दायाचं पद आहे। या पदासाठी एकच जागा रिक्त आहे। S1चं पेमेंट स्केल असणार आहे। तिसरं पद आहे बघा बॉयलर चालकचं हे पद आहे। या पदासाठी पण एकच जागा रिक्त आहे। S1चं पेमेंट स्केल तुम्हाला मिळणार आहे। चौथं पद आहे पाळणक्याचं हे पद आहे। या पदासाठी एकच जागा रिक्त आहे। S1चं पेमेंट स्केल असणार आहे। त्यानंतर 5वं पद आहे ड्रेसरचं पद आहे। याच्यासाठी 2 जागा रिक्त आहेत आणि S1चंच पेमेंट स्केल आहे। 6वं पद माळीचं आहे। S1चं पेमेंट स्केल असेल आणि 4 जागा इथे रिक्त असणार आहेत माळीसाठी। आणि शेवटचं पद आहे बघा नाभिकचं पद आहे। या पदासाठी तुम्हाला 6 जागा रिक्त असणार आहेत आणि S1चं पेमेंट स्केल या सर्व पदासाठी तुम्हाला पाहायला भेटणार आहे मित्रांनो। त्यानंतर आहे महत्त्वाच्या तारखा वगैरे तुम्हाला कशा प्रकारे ते आपण ते व्यवस्थितपणे हे समजून घ्यायचे आहेत। बघा, ऑनलाईन अर्ज सादर करण्याचा जो कालावधी असणार आहे तो 5/6/2025 पासून 24/6 पर्यंत तुम्हाला ऑनलाईन अर्ज इथे करता येणार आहे। म्हणजे 24 जूनपर्यंत तुम्ही इथे अर्ज भरू शकता 5 तारखेपासून। त्यानंतर ऑनलाईन पद्धतीने परीक्षा शुल्क भरण्याची तारीख जी असणार ते पण 24च इथे असणार, रात्री 11:59 पर्यंत तुम्ही भरू शकता। त्यानंतर परीक्षेचा दिनांक व कालावधी तुम्हाला उमेदवारांना प्रवेशपत्राद्वारे कळविण्यात येणार आहे। तुम्हाला ईमेलद्वारे किंवा SMS द्वारे याची लिंक भेटून जाईल। त्यानंतर बघा, परीक्षा शुल्क असण्यासाठी राखीव म्हणजे खुल्या प्रवर्गासाठी 1,000 रुपये आणि राखीव प्रवर्गासाठी 900 रुपये इतकी फीस तुम्हाला इथे असणार आहे। आणि माजी सैनिकासाठी ते निःशुल्क असणार आहे। अशा प्रकारे तुम्हाला इथे परीक्षा शुल्क पाहायला भेटणार आहे। त्यानंतर बघा, इथे महत्त्वाची टिप तुम्हाला इथे एक दिलेली आहे। सदर जाहिरात जी असणार आहे ती www.gmcaurangabad.com या संकेतस्थळावर उपलब्ध करून देण्यात
आलेली आहे. सदर जाहिरातीमध्ये पदामध्ये बदल, आरक्षणात बदल किंवा पदे कमी किंवा जास्त करणे तसेच ऐनवेळी जाहिरात भरती प्रक्रिया स्थगित किंवा भरती प्रक्रिया रद्द करणे सर्व अधिकार ते कार्यालय स्वतःकडे राखून ठेवलेले आहेत. तर अशा प्रकारे इथे तुम्हाला ही जाहिरात पाहायला भेटणार आहे मित्रांनो. तर जवळपास 357 पदांची ते जाहिरात तुम्हाला पाहायला भेटत आहे. तर 57 पदे 600 साठी आणि 600 व मरूसाठी 300 पदे, जवळपास 357 पदांची मोठी पदभरती तुम्हाला इथे पाहायला भेटणार आहे. गट ड ची सर्व पदे तुम्हाला इथे भरली जाते. तर सर्व विद्यार्थ्यांनी ते अर्ज करायचा, व्हिडिओला व्यवस्थितपणे परत एकदा पाहून घ्यायचं आहे. त्यानंतर नोटिफिकेशनची PDF असेल, ऑफिशियल वेबसाईट असेल आणि आपले टेलिग्रामची, ते तुम्हाला दररोजच्या जॉब अपडेट सर्वात अगोदर पाहण्यासाठी भेटत असते. या सर्व गोष्टी तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिल्या, तिथून तुम्ही सर्व गोष्टी पाहू शकता. शेवटी तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल व्हिडिओला लाईक करा, जास्तीत जास्त मित्रांपर्यंत शेअर करा. तुमची काही कमेंट असेल तर काय असेल ते पण तुम्हाला इथे करायचं आहे. शेवटी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि बेल नोटिफिकेशनला ऑलवरती प्रेस करून ठेवा, जेणेकरून आपल्या चॅनलवरती येणार रेग्युलर जॉबची नोटिफिकेशन तुम्हाला सर्वात अगोदर भेटत जाईल. तर धन्यवाद विद्यार्थी मित्र, तोपर्यंत भेटू अशाच नेक्स्ट व्हिडिओमध्ये. धन्यवाद.